जय शिवराय मित्रांनो, आम्ही सध्या आध्यात्मिक श्रावण महिन्यामध्ये आपल्या आवडत्या गोकर्ण इथं महादेव मंदिरच्या दर्शनासाठी आलो होतो। सकाळीच आमचं दर्शन झालं। जाता 2014 साली आरमार मोहिमेच्या निमित्तानं मी इकडे मोटरसायकलनं प्रवास केला होता आणि त्या प्रवासाच्या दरम्यान कुमटा या गावामध्ये मोर्जिन पोर्ट नावाचा किल्ला होता। मला ते त्यावेळेला माहीत नव्हतं, पण नंतर कळाल्यानंतर मी त्या किल्ल्याची टेहळणी केली आणि खरोखर अप्रतिम किल्ला असं मला 2014 साली वाटला। मी प्रत्येक जणांना कधी कोण इकडे येत असेल त्यांना सांगतो की बाबा त्या किल्ल्यावरती जावा आणि किल्ला बघा। तर किल्ला बघण्याचं कारण मित्र एकच आहे की खरोखरच किल्ला अप्रतिम असा किल्ला आहे आणि किल्ल्याची जी डागडुजी आहे ती अजूनही आहे तशी आहे। म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलो, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्याने आपण आज जगत आहोत। त्यांच्यामुळे आपण आज श्वास, अन्न, पाणी हे सगळं घेत आहोत। खरोखरच ते किल्ले आमच्या महाराष्ट्रामधले एक ठराविक किल्ले जर सोडले तर ज्या तालुक्यामध्ये किल्ले आहेत त्यांची पडझड चालू आहे। त्याची देखभाल दुरुस्ती कुणी करत नाही, शासनसुद्धा करत नाही, कुणी करत नाही। काही संघटना आहेत, दुर्वीर संघटना असेल, सह्याद्री प्रतिमा असे अशा अनेक संघटना आहेत। ती मुलं स्वतःच्या स्वखर्चानं दर रविवारी जाऊन त्या किल्ल्याची कामं करतात। त्यांच्याकडं धैर्य मोठं आहे, त्यांचं मन मोठं आहे, त्यांच्याकडे काम करण्याची ताकद आहे, पण काम ते दिवसाचे 8 किंवा 9 तासच आठवड्यातनं करू शकतात। त्यांच्यासाठी त्यांच्या 2 हाताला 4 हात, 4 हाताला 8 हात आणि 8 हाताला 12 हातांची गरज आहे आणि ते तुम्ही आम्ही करू शकतो। मित्रांनो, फार काय बोलत नाही, कारण की राजस्थानमधले किल्ले आणि महाराष्ट्रामधले किल्ले तफावत केले तर त्यामध्ये राजस्थानचे किल्ले सर होतात, कारण की तिथले किल्ले अजूनही सुस्थितीत आहेत। तसाच किल्ला मोर्जिनचा पोर्ट तुम्हाला दाखवतो आज। खरोखर पहिल्यांदा तुम्हाला मी एंट्रीपासून दाखवत नाही, कारण की एंट्री तुम्हाला नंतर दाखवतो। आज इथं ही राजगादी आहे, तिथून बसून ते कारभार व्हायचा राजगादीचा। खरोखरच इथं थोडंफार पडझड झालं आहे, पण किल्ला राजगादी जी आहे ती सुस्थितीमध्ये आहे। आणि इकडं जर उजव्या हाताला बघायला गेला, हा एक दरवाजा आहे, इथून ये जा करण्याची पद्धत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्हाला दाखवतो, हा जो खांब आहे तो खांब बघताय तुम्ही, हा जो खांब आहे तो खांब हत्ती बांधण्याचा खांब आहे। म्हणजे हत्ती बांधण्याचा खांब असा आहे की आता आपल्या जिल्ह्यामध्ये एक विषय चालू आहे की माधुरी हत्तीनेचा विषय चालू आहे की माधुरी हत्तीने वनतारामध्ये अंबानीनं घेऊन गेली आणि ती तुम्ही पाळायला सक्षम नाही, किंवा ती काय तिच्यावर पायावरती जखमा, हातावर जखमा असं काहीतरी पेटाचा अहवाल आला, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। त्यावेळेला सुद्धा आम्ही हत्ती पाळायला सक्षम होतो आणि ह्यावेळेला सुद्धा आम्ही हत्ती पाळायला सक्षम आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही हत्ती पाळतो आणि आजही जैन समाज, आपल्या हिंदू धर्मातला जैन समाज तोही हत्ती पाळू सक्षम आहे हे आम्हाला सांगायचं। हा हत्ती बांधायचा आहे। इथून बरोबर या साईडला एक बुरुज आहे, या साईडला एक बुरुज आहे। ही किल्ल्याची मधली बाजू आहे आणि ही बॅक साईडची बाजू आहे इकडं। आता तुम्हाला समोर दाखवतो किल्ल्याची बाजू। या जसं प्रत्येक किल्ल्याला टेहळणी करण्यासाठी आपण जे बघतो दुर्गावरती जे होल आहेत, कारण की येणारा शत्रू कसा आहे हे बघण्यासाठी प्रत्येक किल्ल्यावर ही सिस्टीम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही सिस्टीम राबवली आहे। त्याचबरोबर तोफखाना लावण्यासाठी सुद्धा ही सिस्टीम इथं ह्या किल्ल्यावरती सुद्धा आहे। हा बुरुज आहे, टेहळणी बुरुज आहे। हा प्रचंड असा मोठा टेहळणी बुरुज आहे। त्याच्यामधून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती दिसू शकतं की शत्रू कसा आपल्यावरती चाल करतो, हे एक याच्यातून दाखवलं आहे। सगळ्या साईडला पूर्ण होल आहेत। त्यानंतर हे जे खाली छोटे तोफखानाचे होल सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। पुढे हा एक बुरुज केला आहे। आता आधुनिक पद्धतीनं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ध्वज फडकवण्याचं काम इथं बहुतेक असं वाटतं, कारण की भगवा ध्वज इथं फडकू शकत नाहीत, कारण की सीमावादाचा वाद असल्यामुळं हा भगवा ध्वज नाही येतं। पण 26 जानेवारी 15 ऑगस्टला निश्चितपणे आपला तिरंगा इथं 100% फडकवत असणार शासनाच्या वतीनं। हा एक बुरुज आहे, त्यालाही जाण्यासाठी मार्ग केला आहे। समोरचा बुरुज बघा किती अप्रतिम आहे। हे 2 बुरुज आहेत। पुढे गेल्यानंतर एक अंबाबाईचं मंदिर आहे आणि शेषनागाचं मंदिर आहे। आणि पुढची जी बाजू आहे ती सगळी बाजू आहे ती बाजारपेठ कदाचित असू शकते, कारण बाजारपेठाची रचना आहे। पुढे तिथे किल्ला संपलेला आहे, छोटा किल्ला आहे पण अप्रतिम किल्ला आहे। जसं विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळ म्हटला जातो, तसं हा कुमट्यामधला कर्नाटकातला विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळ असल्यासारखा हा किल्ला आहे। आपण या बुरुजाच्या खाली बघू शकता, पूर्ण राऊंड याला सर्कल आहे हा बुरुज आहे। कदाचित येण्या जाण्यासाठी किंवा एक चांगली रचना करण्यासाठी हा बुरुज बांधला असेल। इथं सुद्धा टेहळणीसाठी जे होल आहेत ते होल सोडलेले आहेत। हा बुरुज बघा अजूनही तसाच दिमागदारपणे उभा आहे। ह्याच्यामध्ये ताकद भरपूर आहे, कारण की जी बांधकाम जी रचना आहे ती खरोखर अप्रतिम आहे। खरं सांगतो मित्रांनो, ह्या किल्ल्याचा इतिहास माहीत नाही आहे, पण आज जे आपल्याला जाणवतं, आपण जे डोळ्याने बघतो ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। त्या किल्ल्याचा काही मात्र इतिहास मला सुद्धा माहीत नाही, माफ करा, पण किल्ला म्हटलं
किल्ला म्हटलं की एक अस्मिता जागी होत्या. आमच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हेच आम्हाला दिसतात. कारण की आज त्यांच्यामुळं आपण हे श्वास असेल, अन्न असेल, पाणी असेल, निवार असेल, फक्त त्यांच्यामुळे घेतो. त्यामुळे किल्ला म्हटलं की आपसूक एक आवडीचा विषय आहे. हा पूर्ण बुरुज असं तुम्ही टेहळणी केला की समोरच्या साईडला बघा अप्रतिम असा मोठा बुरुज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे इथे येणारे पर्यटक असतील मित्रो, ह्यांची स्वच्छता एक नंबर आहे. इथं कुणीही घाण करत नाही. एक सुद्धा पाण्याची बाटली इथं दिसलेली नाही आहे, प्लास्टिकची कचरा नाही आहे, काही नाही आहे. फक्त थोडासा एक वेगळ्या गोष्टीचा लाज जास्त आहे. इथं प्रेम आहे किल्ल्यावरती लोकांना, मग घाण करत नाहीत. आज पावसामुळे हे सगळं हिरवं दिसत असेल गवत, पण कदाचित उन्हाळ्यामध्ये या किल्ल्यावरती पूर्ण जी आपली चिऱ्याची दगड आहेत ती क्लिअर दिसतात. पुढे जाऊया आपण, दरवाजा उतरून खाली जाऊया. ही अशी रचना केलेली आहे बघा. या रचनेमध्ये असं वाटतं की ही रचना आहे जी चोर दरवाजा आहे की चोर दरवाजा आहे की मेन वाट आहे, पण ही खरं सांगतो ही मेन वाट आहे. हा महादरवाजा आहे, पण एवढी छोटीशी वाट ठेवली आहे त्या काळात, कारण की येणाऱ्या शत्रूला सुद्धा चकवा दिला पाहिजे. आपण खाली जाऊया. गाईस चलो 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 चलो. आपण रायगडवरती बघितलं असणार की मोठे मोठे 2 दरवाजे महादरवाजे आहेत, पण इथं छोटे दरवाजे दिले आहेत. आणि हा एक छोटा दरवाजा आहे आणि लगेच शत्रूला आलेला कळणार नाही. पण असा एक दरवाजा आपण आत आल्यानंतर लगेच बाहेर एक उजव्या हाताला दरवाजा आहे. या दरवाजातून आपण एक्झिट होऊ शकतो. म्हणजे हा महादरवाजा आहे, पण एवढा छोटा महादरवाजा ठेवला आहे.